हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग करतोय 11 वाजेला. आंघोळ पण आत्ताशी झाली गाईज 11 वाजेला आणि आता लगेच जेवण करतोय. आंघोळ इतकं उशीर त्यामुळे झाली गाईज कारण की सकाळी व्यायामला गेलो होतो. म्हणजे आजच नाही, मी 1-2 हप्त्यापासून जातोय, पण मग ब्लॉगमध्ये काही टाकलं नाही गाईज. आणि आता सकाळी गेलो होतो त्याच्यामुळे हातपाय खूप दुखत होते, थोडं रेस्ट घेतलं थोडा. मग व्यायाम केला, हे म्हणजे आता नाही गेला, तिथे गेल्यावरती केला. तर आता झोपलो होतो, आता म्हणला उठून आंघोळ केली. तर चला आता जेवण करतो. लाईन बाबा शेत गेले गव्हाला पाणी भरायला, तर तिकडे जाऊन बघू काय काही नाही. कालचा ब्लॉग मग मी इकडं होता फोन दिल्यामुळे पुरा आला नाही, त्याच्यासाठी सॉरी गाईज. पण आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आज होऊ शकतो आपण पाणी भरायला. तर चला पहिले मी जेवण करतो आणि मग नंतर बघू. जेवायला आज खिचडी आहे रात्रीची, मस्त भारी लागते, आणि मसाल्याची भाजी कशाची काय मी, आणि सोबत पोळी. तर चला जेवण करू आणि मग देऊ शकतो. सो गाईस, तर आता वाजले दुपारचे 2 आणि काका आणि मी चाललेलो आहे शेतातला आहे ना भावाला वडापाव आणि ते घ्यायला खायला घेऊन चालले. ते वडापाव काकाकडे आणि लस्सी बी. तर चला शेतात जाऊ आणि वडापावकडे खाऊ. दाखवतो तुम्हाला पाणी कुठे भरायचं काय ते. तर मागे दाखवलं तिथंच भरणे, पण आता डबल दाखवतो एकदा. पाणी भरणं चाललं आहे ना, भाऊ भरतोय गाईस पाणी. तर चला जाऊ पाणी भरू आणि गहू पिकवू. सो गाईज तर फायनली आपण पोचलेलो आहे. हा गहू येतो आणि याला भरण्यात झाली पाणी. तिकडं झाले सगळं, आता फक्त एवढं इकडचे बाकी अलीकडचे ते आपल्याला लाईन भाऊ पाणी भरणार. आणि आता वडापाव ते आणलेले ते खाऊ सोबत, आणि मग पाणी भरायला कंटिन्यू करू. का आता लागलं तासा दे बघा, हेच किती काम करते बिचारे. याला म्हणून आम्ही असं मजूर म्हणतो. बिचाराच्या आयुष्यामध्ये खूप काम आहे. शिल्लक आले ना आम्हाला बी दिले. सो गाईस, तर लाईट गेलेली फायनली 4:30ला. तर आता माझा भाऊ आणि मी आता चाललेलो आहे घरी गेल्यानंतर पुन्हा जायचं आहे व्यायामला, रनिंगला आपल्याला. तर चला, रनिंगला का जातो आहे तुम्हाला समजूनच 1-2 महिन्यामध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईच. तर आता मी आणि माझा भाऊ चाललेलो आहे घरी, मागं येतोय मागून. तर चला जाऊया घरी आणि मग चहा घेऊन आणि मग बघू जाऊ. तर चलो जाते. काकाचं लसण आणि आपला हरभरे.